यानंतर थेट जाऊयात विधिमंडळ परिसरामध्ये। या ठिकाणी ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे। गोपीचंद पडळकर हे आंदोलन करतायत, सदाभाऊ खोत त्यांच्या सोबत आहेत। तर एकीकडे मवियाकडून ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जातं आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांसोबत असलेले गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मात्र ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन करतात। तर ही दृश्य आहेत विधिमंडळ परिसरातली। या ठिकाणी आपण बघू शकतोय यावेळेला जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश आलेलं आहे। महायुतीला 230 पेक्षाही जास्त मिळालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम वरून संशय व्यक्त केला जातोय आणि हा संशय व्यक्त करत असताना मवियाचे जे नेते आहेत ते ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन करताना दिसून येत आहेत। ईव्हीएमला निषेध ते नोंदवत आहेत आणि याशिवाय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायची मागणी केली जात असताना दुसरीकडे मात्र हे महायुतीचे नेते ईव्हीएमचं समर्थन करताना आंदोलन करताना दिसून येत आहेत। जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांनी काही लोकांना इथून हटवल्याचंही दिसतंय। विधान भवन परिसरातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी ईव्हीएम वर जे मतदान घेतलं जातं त्याचं समर्थन करून या ठिकाणी आंदोलन केलं जातंय, घोषणाबाजी सुरू आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत फोन लाईनवर। उमेश, काय सांगाल? एकीकडे आपण बघतोय मवियाकडून ईव्हीएमचा विरोध केला जातोय, निवडणूक आयोगावरून काही प्रश्न उपस्थित केले जात असतानाच दुसरीकडे मात्र हे सत्ताधारी आमदार ईव्हीएमचं समर्थन करताना दिसतायत। उमेश, आवाज येतोय माझा? नक्कीच आपण जर पाहिलं तर आता सत्ताधारी पक्षाकडून विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन करण्यात केलेलं पाहायला मिळतंय। आमदार पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून ईव्हीएमच्या समर्थनात घोषणाबाजी तर केली जाते। यासोबतच शरद पवार असतील, जयंत पाटील घोषणा केली जाते, कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ईव्हीएम प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काम जे आहे ते विरोधकांकडून सुरू आहे। हा विजय जो आहे तो महायुतीला जो मिळालेला विजय तो जनतेने दिलेला नाही, तर ईव्हीएम मध्ये गडबड करून हा विजय मिळवलेला असा थेट आरोप विरोधकांकडून सुरू आहे। आणि त्यालाच उत्तर म्हणून आज हे जे सत्ताधारी आमदार आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत त्या समर्थनात आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। पण उमेश, आपण बघतोय की सत्ताधारी जे आमदार आहेत ते आहेत 230 पेक्षाही जास्त, पण इथं काही 2-4च आमदार बसून आंदोलन करताना दिसत आहेत, इतर नेते त्यांच्या सोबत नाहीत। याआधी जर आपण पाहिलं तर पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयाच्या शेजारीच असलेल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर ईव्हीएमच्या समर्थनात आंदोलन केलं होतं आणि महायुतीच्या आमदारांचा विरोध जो आहे तो खोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि तेच आमदार आज पुन्हा एकदा विधान भवनाच्या पायऱ्यावर आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतं। इतर आमदार आणि इतर जेही आता आंदोलनात सामील होतील अशा प्रकारची शक्यता आहे, कारण ईव्हीएमच्या समर्थनात महायुतीचे सर्वच आमदार बोलत आहेत। विजय म्हणजे त्याच्यात कुठली गडबड केली जाऊ शकत नाही। निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं असताना विरोधक केवळ आपला जो पराजय तो लपवण्यासाठी ईव्हीएमचा सत्ताधारी आमदारांचा आक्षेप आहे आणि तो ते पुन्हा एकदा विधानसभाच्या पायऱ्यावर आपल्याला आंदोलनामध्ये हा सत्ताधारी आमदारांचा पाहायला मिळते। निश्चितच उमेश, आणि या ठिकाणी आपण बघतोय आतापर्यंत जे पडळकर असतील किंवा सदाभाऊ खोत बसले होते, पण त्यांच्यासोबत आता इतरही नेते, मग त्या मनीषा कायंदे असतील शिवसेनेच्या किंवा इतरही नेते येऊन आपल्याला मिळाल्याचं दिसतंय, त्यामुळे सर्वच जण या ठिकाणी येणार का असाही सवाल उपस्थित होतोय। नक्कीच आता थोड्या वेळात इतर जे आमदार आहेत, कारण अजूनही सदनातलं काम सुरू आहे, अजूनही शपथविधीबाबत काही तांत्रिक प्रक्रिया सुरू आहेत, तर इतरही आमदार या आंदोलनात सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही। निश्चितच उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।